हो नमस्कार. नमस्कार. मी तुम्हाला 15 दिवसापूर्वी पहिल्यांदा भेटलो होतो. हो. आपण काकडीमध्ये आणि टोमॅटोमध्ये पहिली फवारणी प्रहार आणि प्रारंभची केली होती. ती कशी केली होती, काय काय केलं होतं सांगा. ते आपण 200 लिटर पाण्यामध्ये त्याच्या मुद्रावून तो ड्रिचिंग केलं होतं. हां. आणि ते किती टाकलं होतं मृदा 200 लिटर पाण्याला? 1 किलो. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्प्रे केला प्रारंभ आणि प्रहारचा. हो. ते कसं 35 थेंब टाकायचे आहेत एका पंपाला. हां. आणि ते 70 ठोके देऊन सन्यानी स्प्रे करायचे. म्हणजे 1 लिटर बाटलीमध्ये 35 थेंब टाकले आणि त्याच्यानंतर 70 ठोके देऊन सन्यानी पंपात टाकून त्याचा स्प्रे केला. 7 दिवसांनी परत एकदा आपण मृदा सोडलं. हो. परत एकदा 1 किलो मृदा सोडलं. आपण काकडीला आणि तुमच्या टोमॅटोला असं 2 ठिकाणी हे वापरलं होतं. त्याच्यानंतर त्या दुसरा स्प्रे आपण प्रबळ आणि प्रदीर्घचा केला. हां. तर त्याला पण किती किती थेंब टाकले? ते 35 थेंब टाकले. आता मला सांगा, 2 स्प्रे झाले, आता 15 दिवस झाले, तुम्हाला काय फरक वाटतो? फरक याच्यामध्ये असा आहे, यांची उंची वाढली आणि जे फूल आहेत, जे झाडाची उंची, फूल वगैरे ना, फळ जेव्हा आहे तो लागवड चांगली यायची. हां. आणि आता जिथे आपण मारलं नव्हतं तिथे काय झालं ते पाहूयात. म्हणजे थोडे छोटे छोटे आहेत. हां. मग त्याची वाढ याच्या तुलनेमध्ये कमी आहे. आणि त्याच्यातला हिरवेपणा, थोडा फुलांची संख्या थोडी कमी आहे आणि फरक आहे याच्यामध्ये. हे जे आहेत हे इथं आपण मारलेलं नाही आहोत, तर याच्यात थोडा कमीपणा आहेच. आणि ते जे तिथं केले आहे ते सगळे व्यवस्थित आहे. तुम्ही तुमच्या घरचे खूप मेहनत करता. आणि तुम्हाला सुरुवातीला वाटलं होतं का मी जे औषध दिलं ते असं असेल? असं वाटत तर नव्हता, की असं वाटत होता की बाबा ते एका 35 थेंब म्हणजे काहीच नाहीये. पण रिझल्ट खूप चांगले आले. खूप खूप धन्यवाद. आता पुढच्या वर्षी तुम्ही सगळ्या पिकाला वापराल. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांना आपण असंच सांगू ना, की सगळ्यांनी हे औषध वापरायला पाहिजे. याच्यामुळे व्हायरस येत नाही आणि मरही येत नाही आणि वाढीला एकदम चांगलं. खूप खूप धन्यवाद.